मुख्यमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत। अमित शहांच्या हस्ते पुण्यामध्ये बाजीराव पेशव्यांच्या स्मारकाचं लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री त्यासाठी उपस्थित असतील। काल मुख्यमंत्री फडणवीसांनी अमित शहांची भेट सुद्धा घेतली होती। नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा शहांची भेट घेतली। मध्यरात्री चारही नेत्यांची बैठक झाल्याची माहिती आहे। विशेषतः महापालिका निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा झाल्याची माहिती कळते। दृश्य आपण बघतोय, अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत आणि त्यांची भेट जेव्हा घेण्यात आली त्यांचं स्वागत या सगळ्या नेत्यांनी केलं तेव्हाचे दृश्य आपण बघतोय। दुसरीकडची दृश्य आहेत, आज बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचं अनावरण शहांच्या हस्ते होणार आहे, त्या ठिकाणचे दृश्य। तर अमित शहा यांच्या ताफ्यासमोर मनसैनिक आंदोलन करणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या पुणे दौऱ्यादरम्यान मनसेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। पुण्यातील कोंढवा बलात्कार प्रकरणामध्ये मनसे आंदोलन करणार आहे। हे दृश्य आपण बघतोय, मनसेकडून जी भूमिका घेतली गेलेली आहे त्याची दृश्य, त्या संदर्भातले एक पोस्टर त्यांनी रिलीज केलेलं आहे। अमित शहांच्या ताफ्यासमोर आंदोलन करणार असा इशारा मनसैनिकांनी दिलेला आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। ज्ञानेश्वर, हे जे पुतळ्याचं आज लोकार्पण होतंय त्यासाठी शहा पुण्यामध्ये आहेत, पण त्यांच्या ताफ्यासमोर मात्र आंदोलन करण्याचा इशारा मनसैनिकांनी दिलाय, त्या पार्श्वभूमीवर नेमकं काय घडतंय पुण्यात? एनडीएतल्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर कोंढव्यामध्ये अमित शहा जाणार आहेत। त्या ठिकाणी जो कार्यक्रम आहे त्या पार्श्वभूमीवर आणि परवा जी कोंढव्यात बलात्काराची घटना घडली, या सगळ्या घडामोडी घडत असताना मनसेकडून अमित शहा यांच्या ताफ्यासमोर आंदोलनाचा कोंढव्यात इशारा देण्यात आलेला आहे। कोंढव्यामध्ये परवाच्या दिवशी एका तरुणीवर बलात्काराची घटना घडलेली होती। अजूनही आरोपी जो आहे तो पोलिसांना सापडलेला नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आज साधारणपणे 11:30च्या दरम्यान हे आंदोलन जे ते कोंढव्यातल्या कान्हा हॉटेलच्या परिसरामध्ये केलं जाईल अशा पद्धतीनं मनसेकडून सांगण्यात आलंय, तसा इशारा देण्यात आलेला आहे। जी ज्ञानेश्वर, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा, आणखी काही तपशील तुमच्याकडून घ्यायचे आहेत। पुण्यामध्ये अनेक भागात प्रचंड वाहतूक कोंडी सध्या झालेली आहे। अमित शहांचा दौरा पुण्यामध्ये आज आहे आणि वाहतूक त्यामुळे वळवली गेली आहे, पण वाहतूक कोंडी मात्र आता होताना दिसते। ही दृश्य आपण सध्या बघतोय, अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। सिंहगड रोड, वारजे, वडगाव भागामध्ये विशेषतः वाहतूक कोंडी झाली आहे आणि या वाहतूक कोंडीमुळे सकाळी कामावर निघालेल्यांचे मात्र प्रचंड हाल झालेत। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याशी बोलणार आहोत। ज्ञानेश्वर, नेमकं कुठल्या ठिकाणच्या वाहतुकीवर हा विशेष परिणाम झाल्याचं दिसतंय आणि आता तरी ही कोंडी सोडवण्याचा प्रयत्न झालाय का? आपण बघतोय की पुण्यात आज अमित शहा यांचा दौरा आहे आणि त्यामुळे रस्त्यांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत। अनेक लोकांना याची कल्पना नीटशी नसल्यामुळं जास्त वाहतूक कोंडी जी आहे ती आज बघायला मिळते। पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आज वाहतूक कोंडीचं चित्र दिसतंय। काही जे व्हिज्युअल्स आपण दाखवतोय त्यातून आपल्याला कल्पना करता येईल की कशा पद्धतीचं रस्त्यांवरती चित्र आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲम्ब्युलन्स देखील या वाहतूक कोंडीत अडकलेली होती। ॲम्ब्युलन्समधल्या रुग्णाला देखील या वाहतूक कोंडीचा फटका बसलेला होता। शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या जे आपण दृश्य बघतोय ती सिंहगड रोडवरची आहेत, वडगाव परिसरातली आहेत, या सगळ्याच भागात मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती झाल्याचं चित्र बघायला मिळते। खडकवासला परिसरामध्ये देखील मोठी वाहतूक कोंडी आज होताना दिसते। जी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।